आपल्या बैलावरती किती प्रेम करता? आयटम पेक्षा जास्त करतो. आपल्या बैलावरती प्रेम करता? हा. ओके ओके. तुम्ही तुमच्या बैलांवरती किती प्रेम करता जर सांगते का? आम्ही आता पोरीपेक्षा बैलांवर जास्त प्रेम करतो. ओके, पोरीपेक्षा जास्त बैलांवरती प्रेम करता. ओके. आपण आपल्या बैलावरती किती प्रेम करता? आम्ही स्वतःपेक्षा आहे ना, स्वतःच्या मुलापेक्षा आहे ना, आम्ही त्या बैलावर भरपूर प्रेम करतो. ओके ओके. बैलांवरती प्रेम म्हणजे आता जसं भावांवरती आम्ही प्रेम करतो तसं बैलांवर प्रेम करतो. मला जरा सांगू शकाल का आपण किती आपल्या बैलांवरती प्रेम करता? बैलांना आम्ही एकदा आमच्या पोटचा मुलाचा गोळा असतो कसा पोटचा गोळा त्याप्रमाणे आम्ही प्रेम करतो. आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करतो सांगू शकाल? आम्ही आमच्या बैलांवरती प्रेम करतो म्हणजे अगदी जीवा पलीकडे. एक वेळा आम्ही जेवणार नाही पण त्यांच्या टायमात झालं पाहिजे सगळं. आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करता? बैलावरती म्हणजे खूपच प्रेम आहे आमचं. हा नादच आपल्यासाठी सगळं काही आहे. बैलासाठी आपण काही करू शकतो. ओके, थँक्यू. जय शिवराय मित्रांनो, मी रोहित भाई आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं आपल्या बैलगाडा शर्यत चालू होत होत्या. तर आत्ता आपण ह्या व्हिडिओमध्ये नांगरणी स्पर्धेतील काही आपले गावठी गट किंवा घाटी गट जे शेतकरी आहेत त्यांची आपण थोडी मुलाखत घेणार आहोत की नेमकं त्यांचं बैलांची राहणीमान कसं असतं, काय सगळ्या गोष्टी कुठून बैल आलेले त्यामुळे सगळ्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपण रोहित भाई या यूट्यूब चॅनल नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया व्हिडिओला. होणार नाही. दादानी सूचना केली होती निश्चितच आदरणीय दादा दादा असतात पण या ठिकाणी बरं, माझं नाव प्रदीप रामभाऊ गुरव, देवते गावचे गाव प्रमुख, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. हा सांगू शकतो. हा माझ्याकडे वजीर आहे आणि हा रामा. नाही एकूण 4 बैल आणलेले आहेत. हे 2 इथं आहेत आणि पिस्टन आणि सोन्या तिकडे आहे. मी मैदान म्हणजे एक 2 वर्ष झाली. गेल्या वर्षी माझ्याकडे वजीर होतात आणि दुसरे 3 बैल होते, सुंदर, शंकर आणि संजा. सतत त्यांनी 42 नंबर केला आणि कंटिन्यू 42 नंबर कंटिन्यू केले. त्यापैकी त्यातले 3 बैल मी विकले. फक्त एक टॉपचा बैल म्हणजे माझा वजीर ठेवलेला आहे, ते पण टॉपचे होते पण मी धंद्याच्या विकलेले आहेत कारण माझा मोठा बिझनेस असतो, बांधकाम कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यामुळे मी ते विकलेले आहेत. नाही हे सर्व बाजारी म्हणजे विकत आणलेले. हे गेल्या वर्षी घेतलेला होता आणि ते 3 यंदा घेतले. पुण्यात आणला. होय होय. नाही नागरणीमध्ये आणि छकड्यामध्ये. मी छकड्यामध्ये पण असतो पण जास्त नाही कारण कामाची थोडं अडचण असल्यामुळं स्वतःहून मी बांधकाम कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे थोडं अडचण येते. कामदार माझ्याकडे 20-25 कामदार आहेत, त्याच्यामुळे एक टाइमपास आणि एक हौस म्हणून चिखल नागरणीचं मी स्पर्धा करतो. बैलांची काळजी कशी घेता? बैलांची काळजी म्हणजे मी स्वतःहून घेतो आणि माझी आई आहे एक 65-70 वर्षाची. ती सर्व पाठीमागे बैलांची काळजी वगैरे ती घेते. बैलांचा स्वभाव म्हणजे सर्व बैल मारकुटे म्हणजे रागीट आहेत, पण मला वजीर मला थोडा हे करतो आणि आईला काही करत नाही. पाणी आमवान म्हणजे खाद्य वगैरे ते स्वतः घालते. माऊली ती माऊलीच असते, त्याच्यामुळे आम्हाला ते समाधान वाटत. म्हणून परवाजी जे लांजा तालुक्यात जे मैदान झालं ते मी स्वतः भरवलेलं. देवदेमध्ये. त्याच्यामध्ये मी माझ्या वडिलांचं एक स्मरणार्थ त्यांना सुद्धा हौस होती, त्याच्या अर्थ मैदान भरवलं. त्या आईच्या हस्ते मी उद्घाटन करून घेतलं, असा विषय. आता ह्या वर्षामध्ये आपल्याला किती वेळा बैलाला आपला गुलाल मिळालेला आहे? दादा सांगायचं म्हणजे ह्या वर्षामध्ये मी एक सावर्डेमध्ये मैदान झालं, तिथे मी एक हौशीन बैल घेऊन आलो होतो. म्हणजे माझ्या इथे मैदान होतं म्हणून म्हटलेला अनुभव घेऊया आणि 4 जोड्या मी घेऊन आलो होतो.
त्या मैदानामध्ये जोड्या एक 70 जोड्या होत्या. तर तिथे मी वजीर आणि माझा पिस्टन टाकला होता. तिथे त्याने 2 नंबर केला. त्याच्यामुळे मला काही म्हणजे भरपूर असं समाधान वाटलं. म्हणजे एवढ्या लांब येऊन मी असं अंदाज म्हणून बैल घेतला होता, पण तिथे बैलांनी माझ्या 2 नंबर केला नाही. असा विषय. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपण आलात कुठून आणि आपलं नाव कसं सांगू शकाल? आम्ही गोळवलीतून आलो. रुपेश किंजलकर. आपल्या जोडीने किती वेळा गुलाल घेतलेला आहे? नाही म्हटलं तरी गुलाल चालूच आहे. यावर्षीचं नियोजन काय असणार आहे? यावर्षीचं नियोजन आपलं पुढील नियोजन कसं असणार आहे? आमचं पुढील नियोजन म्हणजे आम्ही प्रत्येक मैदानात जेवढं येणं शक्य होईल तेवढं आम्ही येऊ. बैलाचं नाव सांगू शकेल? हा सांगू शकतो. हा व्हाईट कलरचा आहे तो राणा, ब्लॅक कलरचा आहे तो गजा, आणि त्याच्या तिकडे तो सुंदर. 3 बैल आज घेऊन आलेला आहे. हो. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. रोहित बरे YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण सांगू शकाल मला आपलं नाव आणि आपण आला कुठून? आमचं नाव आहे उत्तेश रामचंद्र धामनाक आणि आम्ही आलो आहे कडवेमधून. हो. आपण बैलांची काळजी कशी घेतो जरा सांगू शकाल का? बैलांची काळजी म्हणजे आम्ही त्यांना रोज पोहणी टाकतो आणि वेळेवर खुराक अशी ह्या पद्धतीने आम्ही त्यांचं व्यवस्थित काळजी घेतो. आपण फक्त नांगरणीसाठी बैलांना शेकड्यासाठी पण वापरतात? नाही आम्ही फक्त आहे ना चिखलाच्या शरीरासाठी हो. जर आपल्या बैलांची नावं सांगू शकाल का? हा बघा, जो हा बैल आहे ना बघा, हा मोठा, त्याचं नाव राजा आहे. आणि तो छोटा आहे तो एक 3 वर्षाचा आहे, त्याचं नाव कोकण किंग मथुर आहे. आतापर्यंत आपली बैलजोडी किती वेळा गुलालात आलेली आहे? तर गेल्या वर्षी आहे ना, गेल्या वर्षी आम्ही 9-10 गुलाल केलेले आहेत. आणि या वर्षी आम्ही पहिलेच मैदान लांजाला झालेलं आहे ना, तिथं आम्ही आमचा 13वा गुलालामध्ये होतो आम्ही. शेवटचा प्रश्न, आपण आपल्या बैलावरती किती प्रेम करता? आम्ही स्वतःपेक्षा आहे ना, स्वतःच्या मुलापेक्षा आहे ना, आम्ही त्या बैलावर भरपूर प्रेम करतो. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी प्रस्तुत करणे म्हणजे देण्यात आलेले क्रमांकासोबत आहे. त्याच्यासाठी नमस्कार. 9व्या क्रमांकाचा मला जरा आपलं नाव सांगू शकाल का? आमचं नाव रुपेश वाघाजी डोंगरकर, गाव प्रभानवली, लांजातून आलो आम्ही. ओके, आपल्या जरा बैलांची नावं सांगू शकाल का? हा बाल्या आणि हा पांडू. सांगू शकाल का की आपण किती वेळा आपल्या बैलाला गुलालामध्ये घेतलेलं आहे? तो गुलालामध्ये आहे बाल्या, आणि हा नवीन आहे. याच्या पहिल्या हो, घरचे हो. नांगरण्याच्या पद्धतीने चकडे आपल्या बैलांमध्ये किती प्रेम करता? खूप प्रेम. जीवाच्या पलीकडे पण बैलांमध्ये प्रेम करता. नमस्कार. नमस्कार. आपलं जरा नाव सांगू शकाल का? बैलांची जरा नावं सांगताय? आमचा पिंट्या गुरव आणि उमेश गुरव. पहिला हा राजा आणि हा पिस्तूल. हा, आपण आला आरवली गुरवडी मधून. आरवली गुरववाडी. मला जरा बैलांचा स्वभाव कसा सांगू शकाल? बैल आहेत शांत स्वभावाचे दोघं, शांत स्वभाव. हो. त्यांची काळजी कशी घेतो मला जरा सांगा. बैलांची काळजी म्हणजे आम्ही मुलाखत जपतो त्यांना, एकदम पोटच्या पोरसारखं सारखं जपतो आम्ही. मला जरा सांगू शकाल का आतापर्यंत ते किती वेळा गुलामध्ये आलेले आहेत? आतापर्यंत गेल्या वर्षी नंबर गुलाब केले दोन्ही बैल. गुलामध्ये होते. मला जरा सांगू शकाल का आपण बैलजोडी आहेत ते छकड्यासाठी वापरता आणि नांगरणीसाठी पण वापरता का? हो, आम्ही दोन्ही बैल जोडी आहेत आमच्या, त्या तिन्ही म्हणजे एकूण 3 जोड्या आमच्या आहेत. त्या 3 जोड्या आम्ही छकड्यासाठी वापरतो. छकड्यासाठी हो. आणि लावणीच्या स्पर्धेसाठी पण लावणीसाठी वापरतो. मला जरा सांगू शकाल का आपण किती आपल्या बैलांमध्ये प्रेम करता? बैलाला म्हणजे आम्ही एक आमच्या पोटचा मुलाचा गोला असतो कसा पोटचा गोला, त्याप्रमाणे आम्ही प्रेम करतो बैला. नमस्कार. नमस्कार. आपलं रोहित बारे YouTube
मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. मला जर आपलं नाव सांगू शकाल का आणि आलात कुठून ते सांगू शकाल का? माझं नाव मयूर मधुकर जाधव, गाव बुरंबाड. आज मला जर आपल्या बैलांची नाव सांगू शकाल का? आमच्या बैलांची नाव, हा पहिलाच एक छोटा दिसतोय 2 वर्षाचा, तो गुलाल, त्याच्या मागचा सावकार आणि त्याच्या मागचा बंड्या. ओके. आपले सगळे घरचे साज आहेत? हो, घरचे साधे, सगळे तिन्ही पण घरचे बैल. घरचे. आपण यांची काळजी कशी घेता? यांची काळजी घेतो म्हणजे आम्ही आमच्या स्वतःच्या पोटाला खात नाही, पण त्यांचा पहिलं पोट भरलं पाहिजे. सकाळचा खुराक, परत दुपारी पाणी वगैरे टायमात, संध्याकाळी खुराक, असे 3 टाइम त्यांची देखरेख करतो आम्ही. बरोबर. आणि आपण फक्त नांगरणी स्पर्धेसाठी आणता की छकड्यासाठी पण नेता? दोन्ही छकड्यासाठी पण नांगरणी? छकड्याचा पण नाद आणि नागराचा पण नाद. ओके. आतापर्यंत किती वेळा गुलालामध्ये आलेले आहे? आतापर्यंत गुलाल काय मोजण्या इतपत थोडे आहेत. बरोबर, म्हणजे कंटिन्यू गुलालामध्ये आहेत. आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करतो सांगू शकाल? आम्ही आमच्या बैलांवरती प्रेम करतो म्हणजे अगदी जीवापलीकडं. एक वेळा आम्ही जेवणार नाही, पण त्यांच्या टायमात झालं पाहिजे सगळं. नमस्कार. नमस्कार. मला जरा आपलं नाव आणि गाव सांगू शकाल का? माझं नाव सुभाष शिंदेकर, गाव गोवली. आपल्या जरा बैलांची मला नाव सांगू शकाल का? बैलांची नावं, हा सोन्या, तो राजा, तो भारत आणि तो नंद्या. ओके. आपण 2 जोड्या आज स्पर्धेसाठी घेऊन आला. हो. तर आपण बैलांची काळजी कशी घेतो मला जरा सांगू शकाल? काळजी आम्ही अगदी आपल्या मुलासारखी काळजी करतो त्यांची. हा. आपले सगळे काळजी करणारे आमचे सगळे घरचेच. ओके. आणि आई वडील सगळे रामकृष्ण केंद्रेकरांची जोड आहेत त्या दोन्ही. बरोबर. आणि आपले 4 बैल आहेत ते घरचे आहेत की घरचे? घरच्या गायचे? घरचे. गायचे म्हणजे घेतलेले आहेत आम्ही. ओके. विकत घेतले. ओके. त्याच्या अगोदर आपण किती वेळा गुलालामध्ये आलेला? गोवालामध्ये आहेत आहेत. हा. ओके. तुम्ही त्यांची ह्या वर्षातील आपलं पहिलं मैदान चालू आहे. आपली दोन्ही जोड्या चिखल नांगरणीला आणता आणि छकड्याला पण, दोन्ही पण छकड्याला पण आणि नांगरणीला पण दोन्ही वापरतात. आणि घरी पण लावणी आमची बैलांवरच वापरतात. आता लावणी सगळं आटपून आलात की कसं काय? नाही, थोडी बाकी आहे आता. आवड म्हणून तर आली. ओके. शेवटचा प्रश्न, आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करता? बैलावरती म्हणजे खूपच प्रेम आहे आमचं. हा नादच आपल्यासाठी सगळं काही आहे. बैलासाठी आपण काही करू शकतो. ओके. थँक्यू. नमस्कार. मला जर आपलं नाव आणि गाव आलात कुठून ते सांगू शकाल का? माझं नाव राज सुनील पास्टे. ओके. मी सावर्ड्यातून आलोय. ओके. माझ्या बैलाचं नाव सोन्या. हां. सोन्या आहे. आणि दुसरा आतापर्यंत आहे ना, गेल्या वर्षी सतत गुलाला होता. ओके. हे पहिलं मैदान आहे. ओके. तुम्ही जरा बैलांची काळजी कशी घेता सांगू शकाल का? बैलाला रोज चालवणे, व्यायाम म्हणजे चालवून व्यायाम देतो. ओके. पोहणी टाकतो आठवड्यातून एकदा पोहणी असते त्याला. बाकी काय नाही. ओके. त्याच्यावरती तुम्ही तुमच्या बैलांवरती किती प्रेम करता जरा सांगू शकाल? आमच्यापेक्षा बैलावरच जास्त प्रेम करतो. ओके. जेव्हा हा प्रश्न विचारतो तेव्हा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहू शकता, किती प्रेम करतात आपल्या बैलांवरती ते. आणि आपले सगळे सवंगडी आहेत जे आपले आता ते मदत करायला आलेले आहेत. ओके. आतापर्यंत तुम्हाला चिखल नांगरणी आणि छकडा यात काही तफावत वाटली का? त्याच्यामध्ये आवडतं काय, चिखल नांगरणी की चिखल नांगरणी आवडते? ओके. थँक्यू. नमस्कार. मला जर आपलं नाव सांगू शकाल का? वैभव विलास शिंदे. ओके. आपलं गाव कोणतं? सावाडा कासरवाडी. ओके. आपल्या जरा बैलांची नावं सांगू शकाल का? त्याचं नाव सम्राट आहे. हां. आणि त्याचं नाव सोन्या आहे. हा, इकडे दुसरा सोन्या आहे. ओके. मला जरा सांगू शकाल का त्यांची काळजी कशी घेता तुम्ही? त्याची काळजी मी असं आहे की सकाळी उठल्यावर हां. लहान मुलाला कसं खाणं व्यवस्थित घालायचं. बरोबर. हां. आंबवण किंवा कोंड्याचं पालं किंवा पेंडा सुका. ओके. हे सगळं सकाळी उठल्यावर त्यांना काळजी, खाणं घालणे, धुणे. ओके. लहान पोरासारखी मेहनत जपणे. ओके. तुम्ही त्यांना छकड्याला आणि नांगरी दोन्ही असे नेता की कसं काय? छकड्याला मी कधीतरी नेतो. हां. नांगरणी स्पर्धा असेल तर कायम असतं. असतं.
आता शेतीची कामं आटपून तुम्ही आलात की कसं काय? शेतीची कामं तो अजून चालू नाही झाले, हां, पण आता चालू झाल्यावर त्यांना शेतीची कामं करणार. कामासाठी पण झुकतो आम्ही आणि नयाच्या चिखलाच्या स्पर्धेसाठी पण आम्ही आणतो. ओके. आणि माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमच्या बैलांवरती किती प्रेम करता? आम्ही आमच्या बैलांवर जीवापाड प्रेम करतो. ओके. नमस्कार, मला जरा आपलं नाव सांगू शकाल का? सिद्धेश गोपाळ. आपण आलात कुठून? मला जर आपल्या बैलांची नावं सांगू शकाल? ओके, आपल्याला दिसतोच आहे काय करतोय तो. हां, ओके. आत्तापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलालात आलेली आहे? हां, दुसरा चालू आहे. ओके. आपण त्यांची काळजी कशी घेता मला जरा सांगू शकाल? ओके. त्यांना चारणं पारणं चलत सगळे आई वडील करतात. ओके. मला जरा शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमच्या बैलांवरती किती प्रेम करता सांगू शकाल? प्रेम खूप आहे, एवढंच कामामध्ये वेळ नाही भेटत. ओके ओके ओके, थँक्यू. नमस्कार, मला जरा आपलं नाव सांगू शकाल का? आपल्या बैलांचं नाव आहे गब्बर. आमच्या ग्रुपचं नाव आहे नाथ ग्रुप 55 गब्बर प्रेमी. आपण आलात कुठून? संगमेश्वर वाडा वेसराड. आपण जरा सांगू शकाल बैलांची आपण काळजी कशी घेता? काळजी तशी आम्ही थोडीच घेतो, पण जी मालक आहे त्याची बायको ती भरपूर काळजी करते. मला जर बैलांची नाव सांगू शकाल? हा गब्बर, तिकडचा हंटर. स्वभाव कसा आहे? भरपूर रागिष्ट आहेत दोघं पण. हो हो, सगळेजण त्याला हँडल करून बरोबर आणलेलं आहे. आतापर्यंत आपण किती गुलाल घेतलेले आहे? गेल्या वर्षी तर भरपूर गुलाल घेतलेले आहेत. शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमच्या बैलांवरती किती प्रेम करता सांगू शकाल? भरपूर, अगदी मुलांप्रमाणे. नमस्कार, मला जर आपलं नाव सांगू शकाल का? सर्वेश संतोष सालुंके. ओके. आपण आलात कुठून? बोरगाव मोरेवाडी. ओके. मला जर आपल्या बैलांची नाव सांगू शकाल? हा आहे सोनिया. ओके. तो आहे पाखऱ्या. ओके. आणि तो पिंट्या. ओके. आणि तो राणा. आपण 2 जोडे घेऊन आलेला आहात. होय. मला जर सांगू शकाल आतापर्यंत आपण आपली जोडी किती वेळा गुलालमध्ये आलेली आहे? ही आता पिंट्या आहे तो 2-3 गुलाल केला नाही. ओके. आपण बैलांची काळजी कशी घेता? एकदम असे छान प्रकारे घेतो. ओके. तुम्ही तुमच्या बैलांवरती किती प्रेम करता जर सांगू शकाल? आम्ही आता पोरीपेक्षा बैलांवर जास्त प्रेम करतो. ओके. पोरीपेक्षा जास्त बैलांवरती प्रेम करता. ओके. हॅलो, नमस्कार. सुजित वेले, शंभू बच्चा ग्रुप बोरगाव, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. बैलांची नाव सांगू शकाल? बैलांचे हा शंभू आहे आणि हा बच्चा. स्वभाव, बैलांचा स्वभाव शांत आहे, हा थोडा तापट आहे. हो. काळजी म्हणजे आमच्यापेक्षा जास्त त्यांची काळजी घेतो आम्ही. होय होय, नक्की. लास्ट इयरला पहिल्या दुसऱ्या नंबर बरेच गुलाल गेले आणि या वर्षीचा लांजा देवदे इथे पहिलंच मैदान झालं आणि पहिल्या मैदानामध्ये पहिल्या नंबरचे मानकरी. गावठी गटामध्ये पहिला नंबर. मला शेवटचा प्रश्न, आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करता? आम्ही जीवापाड खूप प्रेम करतो बैलांवर. आमच्यापेक्षा जास्त काळजी त्यांची घेतो आम्ही. सांभाळतो घरी मालकी वगैरे आहे की नाही ना, घरी आम्हीच सांभाळतो, घरचेच सर्व. हो. नमस्कार, माझं नाव सागर कृष्णा मते. पुरुषचं आई बैरी भवानी प्रसन्न खिरशेत. हो, या खिरशेत गावामधलाच आहे. बैलाचा आहे तो संभा आहे, तिकडचा आहे तो. हा गब्बर आहे, हा राया आहे आणि तो स्वामी आहे. स्वामी ही जी जोडी आहे ना, तिने गेल्या वर्षी 6 गुलाल केले
हा, या छोट्या बैलांनी 6 गुलाल केले आणि यांचा पहिलंच वर्ष आहे. बैलांची काळजी म्हणजे व्यायाम असतो आणि आपलं काय जे शेतकऱ्याचं आपलं खाद्य असतं तेच घालतोय आता आपण, गवत पेंडा वगैरे तेच, बाकी विषयाचं काही खाद्य नाही. आणि पत्री पेंट चालू आहे त्यांना. नाही, आम्ही दोन्ही करतो, शकडा पण आणि लावणी पण. शकड्यामध्ये गुलाल म्हणजे त्याने तो झालाय कोकण केसरी पण झालाय, संभा आहे तो. आणि ही जोडी म्हणजे गटपास 2-3 वेळा गटपास झाले. बैलांवरती प्रेम म्हणजे आता जसं भावांवरती आम्ही प्रेम करतो तसं बैलांवर प्रेम करतो. बघा आपल्या समोर शंकर उभा आहे. नमस्कार. माझं नाव राहुल शिंदे आणि या बैलाचे मालक सुनील येलोंडे. आम्ही स्वतः राहुल शिंदे. हा बैल आला तुरळतून, हरेकरवाडी येलोंड्यांचा, आणि तो शिंदे आंबेरी बाबा शिंदेचा. आतापर्यंत आपल्या बैलाने किती गुलाल घेतलेले आहेत? ह्या सीझनचं पहिलंच मैदान आहे दोघांचं सुद्धा. गेल्या सीझनला 4-5 नंबर झालेत एकत्र. हो. तुम्ही त्याची काळजी कशी घेता सांगाल? हा बैल कंटिन्यू आज 5-6 वर्ष पळतो इथेच कोकणातच. तो गेल्या वर्षी आम्ही कर्जत मधून आणला. तो फक्त चिखलाच्या मैदानासाठी इथे असतो, बाकी बिंजोडला वरती जातो. तुम्हाला नांगरणी स्पर्धेमध्ये आणि चिखलामध्ये आतापर्यंत किती वेळा गुलाल मिळाले? तसं ह्याला तर बरेच, म्हणजे 2 वर्ष तर शंकर आणि पिंट्या फेमस होता. आणि आता गेल्या वर्षीपासून हे दोघे एकत्र पाळतायत, चॉकलेट आणि पिंट्या. तुम्ही तुमच्या बैलामध्ये किती प्रेम करता सांगू शकाल? तसं तर आमच्या घरचे सदस्यच आहेत ते, त्यामुळे बैल म्हणून आम्ही त्यांना मानतच नाही. होय होय. नमस्कार. मला जरा आपलं नाव सांगू शकाल का? अंकेश अनंत उसगावकर, कडवईतनं जोडी आली. कडवईतनं. बैलांचे नाव सांगू शकाल का? त्याचं नाव सोन्या आणि याचं नाव मार्तंड. बैलांची काळजी कशी घेता सांगाल? कशी घेता काळजी जरा सांगाल? बैलांची काळजी आम्ही लहान मुलासारखेच घेतो. अजून त्यांना खाणं वगैरे पण देतो, म्हणजे मुलासारखंच हे करतो सगळं, खाणं वगैरे, पोहणे वगैरे पण देतो. स्वभाव कसा सांगू शकाल? स्वभाव दोन्ही पैसे रागीट स्वभाव. आतापर्यंत किती वेळा गुलालामध्ये आलेले आहेत? आतापर्यंत राहिले 10-12 गुलाल घेतले. दोन्ही रागीट बैल आहेत आपले. हा, गावठी घाटामध्ये आपण पळवतो. आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करतो सांगू शकाल? आमचं जसे छोट्या मुलांवर बैलांवर प्रेम तसंच करतो. थँक्यू. मला जरा या बैलाचे नाव सांगेल? त्याचं नाव निशान आहे आणि त्याचं नाव सोने आहे. आपण 2 बैल जोडी घेऊन येतो.